लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। पेपर फुटीच्या कथित प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या आव्हानाला बारागाव नांदूर तालुका राहुरी येथील ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला। 24 जुलै 2026 रोजी गावातील अनेक दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून ग्रामस्थांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला। ग्रामस्थांनी पेपर फुटीच्या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यावेळी पाठिंबा व्यक्त करण्यात आला। गावात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी अमजदभाई पठाण, जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर, प्रभाकर गाडे, सलीमभाई कक्कर, चंद्रकांत जाधव, कैलास पवार, विनोद पवार, नवाज इनामदार, अमर शेख, गौराज माळी, शफीकभाई शेख, हिरामन शिंदे, चंदू बर्डे, चांदभाई शेख, बशीर मौलाना, संतोष शिंदे, समीर पीरजादे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते। आंदोलनकर्त्यांनी सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। लोकशस्त्र न्यूज साठी राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने। सर्वांना जय भीम। खरं तर आपल्या भारत देशाच्या दृष्टीने एक खूप मोठी अशी लाजिरवाणी गोष्ट आपल्या देशामध्ये घडलेली आहे। आपल्या भारत देशामध्ये सर्वात महत्त्वाची अशी समजली जाणारी नीटची एक्झाम, नीटची परीक्षा, ज्या परीक्षा दिल्यानंतर आपल्या देशामध्ये वैद्यकीय आणि तत्सम स्वरूपाच्या ज्या शिक्षण आहे त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हे नीटची एक्झाम दिले जाते, जेणेकरून ते नीटची एक्झाम दिल्यानंतर हे मुलं चांगली शिकतील व चांगली वैद्यकीय सेवा पुरवतील देशासाठी। अशा या नीटच्या एक्झामसाठी त्या देण्यासाठी आपल्या देशातले लाखो विद्यार्थी हे तब्बल दिवसाच्या 20 ते 22 तास अभ्यास करून त्याची एक्झाम देतात, त्याची परीक्षा देतात आणि पास होतात। परंतु असं एक नीटचं एक्झाम पेपर फुटीची एक लाजिरवाणी गोष्ट आपल्या भारत देशामध्ये घडली आणि ही लाजिरवाणी गोष्ट घडल्यानंतर याचा परिणाम म्हणून त्या परीक्षा जे आपले विद्यार्थी आहेत, जे आपलं भविष्य आहेत, ते जे इमानदारीने अभ्यास करून ती परीक्षा देतात अशा मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा असा परिणाम झाला आणि ती पेपर फुटी झाल्यानंतर जवळजवळ 20 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि ही एक आपल्या देशासाठी खूप लाजिरवाण्याची गोष्ट होती आणि याची जबाबदारी हे मनापासून केंद्र सरकारने, आपल्या केंद्रात बसलेल्या सरकारने ते घेणं हे अपेक्षित होतं आणि हे त्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्याने तात्काळ राजीनामा देणे हे अपेक्षित होतं, पण असे काही घडले नाही। त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आपल्या देशातले महान शास्त्रज्ञ, ज्यांचं नाव आपण आज पूर्ण जगामध्ये गाजलं जाते, सोनम वांगचुक म्हणून, ज्यांच्या नावावर तब्बल आज 600 पेटंट त्यांच्या नावावर आहेत जगभरात, एक शास्त्रज्ञ, त्यांनी संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने दिल्ली ते जंतर मंतर इथे एक आंदोलन उभे केले। ते आंदोलन चिरडण्यासाठी 20 जुलै रोजी या भ्याड सरकारने, या भ्याड RSS प्रणीत मनोवादी सरकारने त्या निष्पाप विद्यार्थ्यावर पोलिसांकरवी गुंड प्रवृत्तीने त्यांच्यावर जो हल्ला चालवला, ही गोष्ट म्हणजे संपूर्ण भारत देशासाठी निषेधार्ह आहे। या हल्ल्यामध्ये जवळजवळ 200 ते 250 जे मुलं होते, जे सुशिक्षित मुलं आहेत, ते घायल झालेले आहेत आणि त्यामध्ये एक निष्पाप मुलगी सुद्धा मारली गेली। तरी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपल्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्याला साथ म्हणून आम्ही आमच्या बारागाव नांदूरचा हा बंद पुकारला होता। तर त्या बंदामध्ये सर्व लोकांनी जो सहभाग घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो व वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने मी त्याचे आभार मानतो। तसेच या भ्याड सरकारला, ज्या संवेदनहीन असलेल्या सरकारला मी यावेळी सांगू इच्छितो की भविष्यात इथून पुढे कोणत्याही निष्पाप विद्यार्थ्यावर ते जर संवैधानिक मार्गाने आंदोलन करत असले तर त्यांच्यावर असा भ्याड हल्ला केल्यास आम्ही आज तर फक्त बंद पुकारला आहे, पण इथून पुढे आम्ही रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करू आणि सरकारला त्याची जागा दाखवून देऊ
हा एक त्याला मेसेज आज आम्ही देत आहे आणि सरकारला इशारा देत आहे का इथून पुढे भविष्यात कोणत्याही आंदोलनकर्त्यावर जे संविधानानुसार ते आंदोलन करतायत त्यांच्यावर हल्ला होता कामा नये. अगर हल्ला झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी तर जाहीर घोषणा करतो. आणि इथे बंदामध्ये जे आमचे व्यापारी बंधू सहभागी झाले त्यांचे मी सर्वांच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. आज जे दिल्लीमध्ये मुलावर जे अन्याय झाला त्याला पाठोमध्ये येण्यासाठी आमचे बारगाव नंदूरमध्ये दुकानदार असो लहान मोठे यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आमचे पण त्याला प्रतिसाद दे. दिल्लीमध्ये जे जंतर मंतर चालू होतं आंदोलन त्या 20 तारखेला जे भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये 200पेक्षा जास्ती तरुण एवढे जखमी झाले की त्यांचे अजून उपचार चालूच आहे. आणि त्याच्यात एक मुलगी गत प्रमाण झाली. आणि ह्या भ्याड हल्ल्याला आम्ही संपूर्ण भारत याला विरोध करत आहे. तरी आज आम्हाला प्रतिसाद या गावकऱ्यांनी दिला, व्यापाऱ्यांनी दिला आणि आमचे छोटे मोठे दुकानदार व्यावसायिक धारक असतील त्यांनी या आंदोलनाला साथ दिली आणि त्यांचाच मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन समाजाने अध्यक्षांनी जी हाक दिली या गाड हाक हल्ल्याच्या आपण कुठेतरी या ठिकाणी संविधान टिकवायचं असेल आपण जागरूक राहिले पाहिजे. आणि म्हणून जी हाक दिली बंदची त्या हाकाला सर्वांनी स्वयंपूर्तीने बंद पाळला आणि त्यांना या ठिकाणी बंद पाळून ज्यांनी सहभागी झाले त्यांचे मी अभिनंदन करतो. या ठिकाणी जे आपल्या भारत देशामध्ये दिल्ली येथे जे जंतर मंतरवर जे शांतते पद्धती आंदोलन चालू होतं आणि गेली 20-25 दिवसापासून तिथं आंदोलन चालू असताना 20 तारखेला जो विधान भवनावर जो मोर्चा गेला आणि त्या मोर्चामध्ये जे विद्यार्थी होते जे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे विद्यार्थी होते आणि ते अशा विद्यार्थ्यांसाठी तो मोर्चा तिथं जात असताना त्या ठिकाणी या सरकारने आणि यंत्रणेने जो अमानुष विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये जवळजवळ 200-250 विद्यार्थ्यांना जवळजवळ त्यांची गुडघे डोकी आणि हातपाय मोडले. आणि त्या आंदोलनामध्ये एक विद्यार्थिनी जे शासकीय यंत्रणेत काम करीत असताना त्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीला एक दांडा मारला आणि त्या दांड्या मारण्यामध्ये ती मुलगी गतप्राण झाली. त्यांच्या या निषेधार्थ आपल्या छोट्याशा गावामध्ये बारागाव नंदूर बंद पाळला. आणि मी सर्वात प्रथम या व्यापारी वर्गांचे व ते अध्यक्ष त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या मोर्चाला या बंदला मोठा प्रतिसाद दिला. म्हणून मी त्या पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आणि व्यापारी वर्गांचे अभिनंदन करतो. आज या ठिकाणी आपण याकरिता जमलेलो आहोत की जे देशात जे चालू आहे जे कॉक्रोच जी संघटना आहे जी त्यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलनाविषयी आपण इथं निषेध त्यांच्यावर जो हल्ला झाला त्या निषेधार्थ आपण इथं सगळे जमलेलो आहोत. आणि सगळ्या व्यापारी वर्गांनी हा बंद पाळला आणि आज बंद पाळून त्यांच्या सुखादुःखात आपण सामील आहोत हे आपण सगळ्यांना दाखवून दिलेले आहे. आपण सगळे एकजुटीने त्यांच्या मागे आहोत. हीच माझी व्यापारी वर्गांची आमची सगळ्यांच्या वतीने मी सगळ्यांचं अभिनंदन करतो इथं. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भारत देशामध्ये दिल्ली येथे जे जंतर मंतरवर जे शांतते पद्धती आंदोलन चालू होतं आणि गेली 20-25 दिवसापासून तिथं आंदोलन चालू असताना 20 तारखेला जो विधान भवनावर जो
मोर्चा गेला आणि त्या मोर्चामध्ये जे विद्यार्थी होते, जे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे विद्यार्थी होते आणि ते अशा विद्यार्थ्यांसाठी तो मोर्चा तिथं जात असताना त्या ठिकाणी या सरकारने आणि यंत्रणेने जो अमानुष विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला केला आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये जवळजवळ 200-250 विद्यार्थ्यांना जवळजवळ त्यांची गुडघे, डोकी आणि हातपाय मोडले आणि त्या आंदोलनामध्ये एक विद्यार्थिनी जे शासकीय यंत्रणेत काम करीत असताना त्या अधिकाऱ्यांनी त्या मुलीला एक दांडा मारला आणि त्या दांड्या मारण्यामध्ये ती मुलगी गतप्राण झाली. त्यांच्या या निषेधार्थ आपल्या छोट्याशा गावामध्ये बारागानंदूर बंद पाळला आणि मी सर्वात प्रथम या व्यापारी वर्गांचे व ते अध्यक्ष त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला या मोर्चाला, या बंदला मोठा प्रतिसाद दिला. म्हणून मी त्या पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आणि व्यापारी वर्गांचे अभिनंदन करतो. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशास्त्र न्यूज.